बोलायला इथे आमंत्रित केलं असेल, पण एक्स्ट्रीमली सॉरी, कारण सूर्यदत्ता बद्दल किंवा डॉक्टर चोरडियान बद्दल माझी माहिती जी आहे काल रात्री 11:30 वाजता झाली. परंतु हाऊ बिग इज दिस अवॉर्ड, आय रेट इट फ्रॉम दिस पॉइंट की हा जर का अनिल नोलला मिळतो आणि मला पण मिळतोय म्हणजे हा अवॉर्ड खूप चांगला असतो. अशा सारखे त्यांच्यासारखे जे व्यक्ती आहेत आणि आज आपण इथे उपस्थित असणारे बाकी सर्व जे आहेत, आय फील की अवॉर्ड मिळणं मोर दॅन अ रेकग्निशन और मोर दॅन अ मोमेंटो, एक प्रकारचं कुठेतरी असं स्वतःला एक जाणीव करून देणं असतं की आपण जे काही करतोय याची समाज दखल घेतोय. इनफॅक्ट 15 दिवसापूर्वी 5 मिनिटासाठी श्री रतन टाटांबरोबर भेटण्याचं बोलण्याचं निमित्त झालं आणि त्या व्यक्तीबरोबर बोलल्यानंतर असं वाटलं की आपल्याकडे काहीही नसताना आपण का बरं उगीच खूप असल्याचं दाखवतो. आय थिंक डॉक्टर चोरडियान बद्दल मागच्या 2 तासामध्ये जे काही ऐकलंय की आपण आपले जे एज्युकेशनल फाउंडेशन, एज्युकेशनल एम्पायर जी काही मोठी करत असतात त्याबरोबर आपलं आपल्या समाजाच्या प्रती काही देणं लागतं. इट इज नॉट ओनली क्रिएटिंग बिल्डिंग्स बट इट इज क्रिएटिंग इन्स्टिट्यूट्स. आजकाल आपल्याकडे सर्वांचे, मग ते घर असो, बिल्डिंग्स असो, मोठ्या मोठ्या वास्तू होत आहेत, पण त्या ह्या वास्तूंमधले कुठेतरी संस्कार मागे पडत चालले. आय थिंक इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऑल ऑफ अस, अँड आय थिंक दिस इज अ रिस्पॉन्सिबिलिटी नॉट ओनली ऑफ सूर्यदत्ता बट ह्युमॅनिटी एज सच, की फक्त मोठ्या वास्तू, मोठ्या बिल्डिंग, मोठ्या ब्रिजेस न करतात माणसांमधला दुरावा दूर व्हावा, माणुसकी वाढावी आणि समाजातले संस्कार मोठे व्हावे, त्या हेतूने ह्या अवॉर्डकडे बघण्याचा एक्स्ट्रीमली थँकफुल. आणि परत मी सांगतो की प्रत्येक अवॉर्ड नंतर कुठेतरी असं वाटतं की आता पुढचा पाऊल घेताना, पुढच्या पेशंटशी बोलताना, पुढचं कार्य करताना हे जे अवॉर्ड्स आहेत ते सगळे मोमेंटोज बघत असतात की आता चुकून चालणार नाही, कारण तुम्ही चांगलं करतायत म्हणून हे अवॉर्ड दिलेलं आहे. आता तुमच्याकडनं काही चुकलं तर हा अवॉर्ड आपल्याला आठवण करून देईल की यू डोंट डिझर्व टू गो फॉर. आय थिंक सर्व जे अवॉर्डीज आहेत आज चांडक सरांनी, कोठारीजींनी ज्या कुठल्या आय थिंक मोठी जबाबदारी दिलेली आपण ह्या 20 नाशिककरांवरती, कारण पुण्याहून जर कधी चोरडियाजींना असं वाटलं की नाशिकच्या ह्या 20 जणांना हे करायचं, तर आपण ज्या 20 जणांना त्यांनी निवडलेलं आहे आपल्याला हे सार्थ करून दाखवायचं आहे की आपण सूर्यदत्ता अवॉर्ड्स जे आपल्याला आज कॉर्पोरेट एक्सलन्सचे मिळालेले आहेत याच्यामुळे आपण आपल्या नाशिकच्या 20 लाख लोकसंख्येला आपण रिप्रेझेंट करतो आहोत. आणि वी हॅव टू सी टू इट फ्रॉम व्हेरियस फॅकल्टीज, वेज लाईक सायन्स, एग्रीकल्चर, एज्युकेशन, सर्व याच्यातनं वी हॅव टू मेक शुअर दॅट नॉट ओनली वी, ऑल नाशिकाइट्स डिझर्व दिस अवॉर्ड, अँड वी हॅव टू मेक शुअर दॅट ईच वन ऑफ अस इन द कमिंग इयर्स टेक्स नाशिक टू अ बिगर लेवल. आणि ज्या त्यांनी विश्वासाने हा अवॉर्ड आपल्याला दिलेला आहे तो विश्वास आपण सार्थ ठेवायचा. थँक्यू. डॉक्टर साहेब, यू राईटली सेड की जी माणसं काम करतात त्यांनाच पुढचं काम मिळत असतं. सो लुकिंग ॲट युअर हार्डवर्क, अचिव्हमेंट्स, इन रेकग्नेशन ऑफ दॅट वी आर नॉट गिविंग दी अवॉर्ड. इट इज फॉर बेटरिंग युअर परफॉर्मन्स इन कमिंग इयर्स. कारण काम त्यालाच मिळतं तो करतो. घरात 2 मुलं जरी असलं, एक मुलगा काम करतो म्हटलं तर त्याला सगळं आई किंवा बाबा काम देत असतात. तर तशा प्रकारची एक जबाबदारी आहे. समाजाला तुमची गरज आहे, तुमच्या सर्व 20 रत्नांची असं म्हणूया, आणि म्हणून हा पुरस्कार आहे. थँक्यू सो मच. डॉक्टर साहेब, तुम्ही एक शब्द वापरला, संस्कार, आणि हा संस्काराचा यज्ञच सूर्यदत्तामध्ये गेली 2 दशकं चालू आहे. मी मला स्वतःला भाग्यवान समजतो की या यज्ञामध्ये एक हात दुसरी समिधा माझ्या हातून सुद्धा प्रदान होतीये. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर साहेब, आम्हाला परत आमच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्याबद्दल. आता आपण इथे सर्वजण बेताब झालेला आहात. आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक खरं सांगायचं तर सूर्यदत्ता स्टेजवर आहे, पण या स्टेजच्या मागे या आम्हाला हलवणारे जे आहेत, उत्सव मूर्ती म्हणायचं का आपण यांना, श्री बीबी चांडक साहेब, कीनोट स्पीकर, मी त्यांना विनंती करतो, सर प्लीज कम अँड गिव्ह सम फ्यू ॲडवाइसेस, सजेशन्स आणि तुमचं मार्गदर्शन. Dignitaries on the dais, Vijayji,
Sanjayji. Let me tell about Sanjayji. I know him since last 10 years. आणि मला असं वाटतं की पहिल्यांदा एखाद्या माणसाला भेटल्यानंतर आपण त्याच्या प्रेमात पडतो असं म्हटलं जातं. त्यांच्यात काय जादू आहे मला माहित नाही, पण पहिल्या दिवसापासून आज पावेतो जेव्हा केव्हा आम्ही भेटत राहतो तेव्हा तेव्हा मी नवीन ऊर्जा घेत राहतो. सो नाव त्यांच्या नावातली जादू आहे, कामातली जादू आहे, त्यांच्या डेडिकेशनचा भाग आहे, किंवा मला असंही म्हणता येईल की नव्या जनरेशनला, नव्या पिढीला आपल्या सर्वांना अपेक्षा आहे की नवा भारत घडावा आणि ते घडवण्याकरता ते खूप मोठं काम करतायत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मला जेव्हा त्यांनी असं विचारलं की वी हॅव टू डू समथिंग फॉर नाशिक, हा कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्डचा सेरेमनी नाशिककरांकरता करायचा आहे, तर म्हटलं की पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग आहे. ते म्हणाले नाही, पुढच्या 24 तासाचं प्लॅनिंग आहे. मी म्हटलं याला संजयच लागतो, कारण त्याच्यात जय आहे. आणि इतका कॉन्फिडन्स, इतका आत्मविश्वास असल्यानंतर आम्हाला कोणालाच नाही म्हणता आलं नाही. आणि काल संध्याकाळी रात्रीपर्यंत, काल रात्री 12:45 शेवटचा कॉल झाला आणि त्याच्यानंतरही ते तयारी करत असतील असं मला 100% खात्री आहे. एखाद्या गोष्टीला एखाद्या माणसाने अशा पद्धतीने प्रण करून करणं आणि ते सातत्य टिकवणं, सलग 20 वर्ष, त्याला जिगर लागतं. तुमचं करावं तितकं कौतुक कमी आहे संजयजी. तेव्हा यांच्याकडे आपण बघतो आणि यांच्या कुटुंबियांकडे बघतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आदरणीय भाभीजी, त्यांच्या मुली आणि मुलगा सुद्धा त्याच पद्धतीने स्वतःला बघतात आणि नेहमी काहीतरी वेगळं करण्याचा त्यांचाही त्याच दिशेने प्रवास असतो. असं जर फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये असेल तर मला असं वाटतं दिस इज द बेस्ट बॅलन्स इन द फॅमिली. आज ज्यांचा इथे सत्कार करण्यात आला त्यांच्या एकेकाबद्दल बोलायला सुरुवात केली तर मला असं वाटतं उद्याचा दिवस पक्का कमी पडेल. विकास, who is hardly 27-28, to महेंद्रजी कोठारी, who is also 30 plus something. याचा अर्थ असा आहे की चांगलं काम करण्याचं जर ठरवलं, वाय कॉर्पोरेट एक्सलन्स. एक्सलन्स या शब्दाचा अर्थच असा आहे की आम्ही जी जबाबदारी स्वीकारलेली आहे त्या जबाबदारीला संपूर्णतः डेडिकेट करणं, इन्व्हॉल्ड होणं, इन्व्हॉल्व करून घेणं. मग ते कुटुंबातील लोक असतील, कारण त्यांनी एक छान उदाहरण दिलं की मी कंप्लेंटचा विषयच ठेवला नाही, माझ्यासोबतच सुषमाला ठेवलेला आहे. याचा अर्थ कंप्लेंट करण्याकरता कोणी नाही आणि जे काही मी करतोय ते खूप ट्रान्सपरंट आहे. मला असं वाटतं जेव्हा या अवॉर्डचा विषय येतो तेव्हा स्वतःचं डेडिकेशन, कुटुंबाचं डेडिकेशन, त्यांची इन्व्हॉल्वमेंट आणि आपल्या सोबत काम करत असलेल्या सर्व सहकार्यांची सोबत, असा जेव्हा हा संजोग येतो, अशा पद्धतीने आपण काम करतो तर मला असं वाटतं मग तो इंडस्ट्रीचा भाग असेल, मेडिकलचा भाग असेल. डॉक्टर राजनगरकरांबद्दल आपण डॉक्टर म्हटलं की पेशंट आणि डॉक्टरचं नातं, पण आपण आता त्यांना ऐकल्यानंतर असं वाटतं की एखादा साहित्यिक बोलतोय. इतका छान वक्ता डॉक्टरांच्या भाषण ऐकल्यानंतर आपल्या सर्वांना जाणवलं असेल की किती मनापासून किती छान बोलतात आणि पेशंटशीही त्याच पद्धतीने बोलण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अर्ध दुःख पेशंटचं कमी होतं जेव्हा ते पेशंटाशी संवाद साधतात. मला असं वाटतं अशा पद्धतीने सर्वांनी पेशंटकडे बघितलं तर निश्चित अनेकांचं दुःख कमी होऊ शकेल. डॉक्टर साहेब, यू आर ग्रेट. आपण बाकी अवॉर्डीजींबद्दल, इथे चंद्रात्रे इथे आहेत, कमी बोलणारा माणूस आहे, जास्ती काम करणारा माणूस आहे, बहिणींना त्यापेक्षा जास्ती काम करून घेणारा माणूस आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि हे सर्व करत असताना संस्काराला कुठेच सोडलेलं नाही, कारण स्वतः त्यांचे वडील आपल्या सोबत समोर आलेले आहेत. मला असं वाटतं या सर्वांमध्ये
जेव्हा या सर्वांचं एकेकाचं जर काम बघितलं तर खरंच आपण सर्व खूप प्रेरणादायी आहात. खूप इन्स्पायरिंग असा तुमचा प्रवास आहे. कुठून आपण सुरुवात केली आणि कुठे पोहोचलेला आहात आणि अजून पुढे किती जायचं आहे. खरंच प्रत्येक क्षण, प्रत्येक तुमच्या प्रवासामधले टप्पे हे प्रेरणादायी आहे. अनेकांनी तो प्रवास बघितलेला आहे. मला नाशिकला येऊन 20 वर्ष झाली, कारण लोकमतला 20 वर्ष झाली आहेत. आणि या 20 वर्षांमध्ये मी अनेकांना खूप जवळून बघितलं. मग ते सुरेंद्र पुजारी असतील किंवा रतन असेल. आणि या सर्वांकडे बघितल्यानंतर असं वाटतं की यांनी एका दिवसात काहीच घडवलेलं नाही. याला वर्षोनवर्ष लागतात. नंदकिशोरजी साखला बघा, आपण नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला हास्य दिसेल. बोलताना समोरच्याला कसं आनंदित करता येईल हे शिकण्यासारखं आहे. चार्टर्ड अकाउंटंट असलेले, आपल्या समोर सहकारी क्षेत्रात खूप मोठं काम करणारे ब्रह्मेचाजी आहे. आणि या सर्वांचं आपण जेव्हा काम बघतो तेव्हा खरंच नाशिककरांना आपल्या सर्वांबद्दल भूषण आहे असं म्हणायला हरकत नाही. मनीषाजी आहे, मी त्यांच्याकडे जाऊन आलो. त्यांनी त्यांची जेव्हा स्टोरी सांगितली की बँकेचं लोन घ्यायचं होतं, बँकेचे वरिष्ठ अधिकारी लवकर ऐकून घ्यायला तयार नव्हते, तर मी ठाम तिथे बसले. 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस. आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की आता लोन द्यावंच लागणार आहे. मला असं वाटतं ही आहे जिद्द. मी त्यांच्याकडे जाऊन आलो, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना भेटलो, कारण आम्हा सर्वांना ते कसं काम करतात, कसं हे होऊ शकतं. ऍग्रिकल्चर मध्ये 5000 शेतकऱ्यांना सोबत घेऊन याला खरंच कर्तृत्व लागतं, वक्तृत्व लागतं आणि ती लिडरशिप लागते. ती लिडरशिप आपल्यामध्ये आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन. आपल्यामध्ये नासाचं काम करणारी, आताच सेठियाजी असं म्हणाले नाव घेताना, त्यांच्यासोबत काम करणाऱ्या यांच्या बहिणीचं नाव घेतलं, कारण त्या दोघी दिसायला सारख्या आहेत. दे आर ट्विन्स. आणि दोन्ही खरंच. त्यामुळे अपूर्वाजी, तुमचंही मनापासून अभिनंदन. आपल्यामध्ये अत्यंत यंग असे आर्किटेक्ट आहेत. त्यांना बघितलं की सर्व लक्षात येतं की किती काम छान होऊ शकतं. अतुलजी, तुमचं काम अतुलनीय आहे. तुमचंही खूप खूप अभिनंदन. मी परत एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि छान योग. आजचा दिवस खूप चांगला आहे. आपल्या सर्वांना माहित आहे आज गजाननाचा दिवस आहे. त्या गणरायाचे आशीर्वाद आपल्या सर्वांना लागतात. आपल्या सर्वांची भेट होणं आणि हा एक चांगला योग येणं, मला असं वाटतं आपल्या सर्वांच्या हातून आता पावे तो घडलेलं काम की मुळात त्यापेक्षा चांगलं होऊ शकेल अशा शुभेच्छा देऊन मला ऊर्जा घेता आली, त्याचा एक वेगळा आनंद आहे. ऑल द बेस्ट टू यू अँड थँक्स टू संजयजी फॉर इज ऑल ग्रेट वर्क. मी त्यांच्या इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन आलो, त्यांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून आलो. आणि ज्या पद्धतीने ते सकारात्मक असतात तो खरंच खूप चांगला आणि घेण्यासारखा गुण आहे. त्यामुळे तुमचंही, वहिनींचंही अभिनंदन. तुम्ही इथे एकटे आलेला आहात, पण वहिनी सुद्धा तिथेच तुमचाच विचार करते आहे. त्यामुळे त्यांचंही अभिनंदन. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू सो मच. Thank you very much, Chandak sir. There are no words to say. We are grateful to you. We are obliged. In fact, एक ही शब्द हिंदी का कहता हूँ सर. ये मेरा सौभाग्य है to invite here to have a communication with you today's chief guest, Shri Vijay Kothari ji sir. In fact, we are blessed with such a short notice. We got such a personality here to bless us for this award ceremony, and that personality is Mr. Vijay Kothari, who is a B.Tech from IIT Powai, and he is a state president of our Jain Social Club. May I request Shri Vijay Kothari sir to come here and say a few words and bless us. Thank you. सेठियाजी, संजय, Chandakji, and the blessed awardees.
when I was told in the evening yesterday, and I got experience of Sanjay's, whether it is Sanjay Lunkad, Sanjay Chordia, or it is Sanjay Park. They decide and they take the total crowd with them. Evening they decide, next evening they have got the function with a success. Sanjay, I am proud of you. काही असं सांगितलं त्यांनी, कारण की त्यांची बहीण कोठारी फॅमिलीच्या प्रेमात पडली आणि कोठारी फॅमिली संजयच्या प्रेमात पडली. सी संजय जो बोलत होता, सॉरी मी डॉक्टर संजय चोडिया चेअरमन काय बोलत नाही, because I got that intimacy with him. He's a good friend of mine. कधी मी त्याला शिकवतो, कधी तो मला. You know, ही सूर्यदत्ता कशी सुरू झाली? A long story. आयुष्यामध्ये डाऊन टू अर्थ कसं राहावं, संजय तुमच्याकडे शिकावं. There are so many incidences. Maybe it is frustration. Maybe it's a proud of success. He has taken it in the right sense. Happens, it happens.